निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी हे माय, आज्ञे विना काळनाने त्याला, परलोकी ना भीती तयाला, उगाची भीतोसी भय हे पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू या माहीन दादांना औदुंबरमधले जवळजवळ 4,500 लोकांना दीक्षा दिलेली आहे, म्हणजे शक्तिपात दीक्षा दिलेली आहे. तर त्या आता औदुंबर आलेल्या भरतीमुळे त्यांनी आपल्याला सगळ्यांना परवानगी करायला दिली, आपण आता चालू करायचं. म्हणजे महाराजांनी आणि आदेश मला औदुंबराकडनं जिथेही तुझ्या श्रीपाद सेवेला तिथून आदेशाला चालू करा, मी तेच वाट बघतो कधी फोन येतोय म्हणून. म्हणजे बघा किती जबरदस्त आहे की नाही. आता मी फोन बघितला बरोबर चर्चा फोन आला तुम्ही चालू करा. तर आता तो मला पण वाट बघतो म्हणजे मला कधी येतात ते सज्जनो आणि आमच्या या मान्यवर आमचे मित्र सरकारी माननीय हरड महाराजजी, तसेच कदम साहेब मुंबईचे, या कार्यक्रमाचा लाभ फार गंभीर लोकांना मिळतो. ह्या कार्यक्रमाला खरोखर तुम्हाला सांगतो, 100 लोक सांगितली तेव्हा एवढी मत. त्याचं कारण काय, त्याच्या नशिबामध्ये योग आलेला आहे. जो ऑन द वे म्हणतो, जो रस्त्यावर आपण आता आला, परमेश्वराच्या दरबारी जो रस्ता चाललेला आहे त्या रस्त्यावर आपण आलेला, म्हणजे तुम्हाला आपण लक्ष्मीचा जागृत केलेली, नारायणाने आपल्याला जागृत केलं, गणपतीने आपल्याला जागृत केलं, आणि या ठिकाणी तुमची उपस्थिती कुणाच्या नशिबात नसतो. हा आम्हाला काल बोलत, आम्हाला आज आहे शुभेन बिजे सोडून द्या, देखील योग असल्याच्या कोणी येत. हा म्हणून येतो म्हणून येत, योग आला तर नक्कीच. तर जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला हा चांगला आणि वाईट हे दोन्ही अनुभव आणि योग येतात. योग्य वेळेला योग्य वेळ आल्यानंतर त्यात थांबून घेणे हे आपल्या मनुष्याचं कर्तव्य आहे प्रथमतः. पण ती चांगली असेल वाईट पण येणार. चांगलं सगळं दिल्यानंतर तुम्हाला डायबिटीज होणार, कडू तेवढ्यासाठी कारणं खायचं, तर त्या कारणं खायचं म्हणजे वाईट क्षण येणार. वाईट क्षण किती गेला आपल्याकडे टाकत पाहिजे, आणि तो वाईट क्षण गिळून टाकण्यासाठी लाभ हा करण्यासाठी परमेश्वराचा कुलदेवताचा आणि आई वडिलांचा आशीर्वाद जर असाल तर नक्कीच तुमची नाव ही समुद्राच्या पलीकडे जाणार. हे भगवंताने घेऊन दिलेलं आहे, आम्ही सांगत, पण आमचे अनुभव आहे मी तुम्हाला सांगतो. कित्येक असे अनुभव आहेत की परमेश्वराचा धावा केल्यानंतर परमेश्वरा अरे तुमच्या नशिबात आहे, परमेश्वर गतीच्या पलीकडे काय जाऊन सांगू शकत नाही, गतीच्या पलीकडे जाऊन भविष्य देऊ शकत नाही. मला माहिती आहे तुमचा भाग्य विधाता आहे, भाग्य देऊ घेणारा आहे, आणि तो येणारा आहे, परंतु मी त्याच्या वेळेच्या अगोदर मी मला काय देऊ शकतो. नशीब परमेश्वर जे आहे तुम्ही करा, पण मी तुमच्या नशिबात हे मी जाणतो, त्याच्या अगोदर द्यायची माझ्याकडे ताकद नाही. का हे गतिचक्र जे आहे, कलियुगाचं चक्र आहे, हे सगळ्यांनी बाजू दिलेलं एकमेकाला. या पद्धतीने आपल्यामध्ये आई वडिलांचं, मुलाचं, आजोबाचं जसे आपल्याकडे स्टेप आहे मानव धर्मामध्ये, त्याच पद्धतीने परमेश्वराच्या देखील धर्मामध्ये जे सर्व स्टेप आहे त्या सगळ्या स्टेप आहेत. आपण म्हणतो देव देव, आणि देव तुम्ही आली आहे. जर जाणार तर देव तुमच्या माझ्या सगळ्याच्याच आहे, पण ती जाण्याची ताकद आपल्याकडे पाहिजे. यासाठी काय करायचं, वेळेचं बंधन आणि योग, तिन्ही चारी गोष्टी एकत्र आल्या की निश्चित तुमचं कुठलंही कार्य यशस्वी होतं. याबद्दल काय या ठिकाणी
आता आता मी जास्त वेळ घेत नाही. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, नमस्कार देतो, शुभाशीर्वाद देतो आणि कार्याला आता आपल्या जे कार्य आपण आपले केले ते करण्यास सुरुवात होत. आता पुरोहित वर्गाकडून पूजा सुरुवात होत आहे. सर्वांनी लक्ष द्यायचं, लक्षपूर्वक आपल्या जागेनुसार सर्व माहिती मिळेल. पूजा कुठेही चुकायचं नाही, काळजीपूर्वक करा. त्या ठिकाणी ज्या 8 सुपाऱ्या मांडल्या आहेत, 8 सुपाऱ्या ज्या मांडल्या आहेत त्या सुपाऱ्यांच्या करता जर काही शंका आली तर इथं तो बोर्ड लावलाय, दिशादर्शक फलक लावलेला आहे. पूर्व पश्चिम दक्षिण येण्याचं वायू विषयानं तर तुमच्या लक्षात येईल. ह्या ठिकाणी सुपारी आग्नेय दिशा तुमच्या लक्षात येईल. म्हणून त्यांना आज माहिती करता आम्ही प्रेरणा झाल्या सांगायला, पण सुद्धा लक्ष इकडे पण असू द्या की जेणेकरून आपल्याला नाही कळली तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी दिशा दिसेल कुठल्या येते. आता पूजेला आपण सुरुवात करतोय. हातामध्ये माहीत देतो मी आणि ती पूजा सर्वांना तुम्ही ऐकायची, त्या पद्धतीनं पूजा करायची शांत चिंतन. जरी समज नाही तरी विचारात त्या ठिकाणी पण पूजा बरोबर चुकवू नका, बरोबर करा. संस्थापक अध्यक्ष मान्य श्री काळे महाराज यांच्या जप जिव्हाळा ह्या बौद्ध संस्थेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याच मार्फत आता आपण थोड्या दिवसांनी हा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या सर्वांच्या परिचयात असणारे आमचे आदरणीय भोसले महाराज यांचाही सत्कार आमच्या दत्त संस्थांचे अध्यक्ष ऐन वेळेस परत गोंधळ होतो म्हणून मी अगोदरच सांगतोय. त्या तांदळामध्ये 2 सुपाऱ्या आहेत बरोबर. त्या कलशाच्या बाजूला 8 दिशांच्या 8 सुपाऱ्या मांडलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्या समोर पळी भांडं तांबण तांब्या आहे का? पळी भांडं तांबण तांब्या पुरुषांनी आपल्या समोर घ्यायचं आहे. हळदी कुंकाचं जे पत्रावळी किंवा ताट असेल ते महिलांनी आपल्या समोर घ्यायचे. चुकून कुणाच्या कमरेला जर पट्टा असेल तर कृपया काढून ठेवा. खात्री करा चुकून राहिलाय का, राहिला असेल तर काढून ठेवा. छोट्या भांड्यात पाणी आहे का बघा. पत्रावळीमध्ये हळद कुंकू अक्षता फुलं आहेत का बघा. काय तुळशी दलपत्र हा तुळशी दलपत्र तुळशीची पानं श्री अंगारक्षणाचे दान. आता फुलाची पाकळी किंवा फुल असेल तर हातामध्ये घ्या. त्यांना मला सांगा. हा बरोबर. तुमच्या डाव्या हाताने सुरुवात करायची. वरची वापरा. आणि माये नमः आणि आवाज कामयाबी पूजयाबी. आता अग्नी मंत्र पूजयाबी. आता आहे शेवटचा कोपरा. प्रत्येक सुपारीला ज्याप्रमाणे अक्षता पाहिल्या त्याचप्रमाणे पूजा करायची. सगळ्यांच्या लक्षात आहे बाबा सरस्वती धर्मदेवी दोघांनी जर दुर्गाशाय पाठ्या समजावी. त्यांच्याकडे फुलं असेल त्यांनी फुलाची पाकळी असेल तरी चालेल. गंधा पुरवायची म्हणजे कुंकवामध्ये पुरवायची आणि त्यात आगड टाकायची. काळे काका पाकळ्या वाटतायत त्यांच्याकडे असतील ते थांबायचंय का? आहेत का सगळ्यांच्याकडे? हा थांबले थांबले. नमः
द्राम दत्तात्रेयाय नमः करतल करपृष्ठाभ्यां नमः अथ हृदयादिन्यासः द्राम दत्तात्रेयाय नमः हृदयाय नमः द्राम दत्तात्रेयाय नमः शिरसे स्वाहा द्राम दत्तात्रेयाय नमः शिखाये वषड द्राम दत्तात्रेयाय नमः प्रवचाय भूम द्राम दत्तात्रेयाय नमः नेत्रत्रयाय वौषड द्राम दत्तात्रेयाय नमः अस्त्राय फट इति दिग्बंधा या लक्षात व्हा सांगा पण कृष्ण बसा मला डायरेक्ट कलशाची पूजा घ्यायची सौभाग्य संतप्ति करे सर्व कर्मेषु शोभनः आपल्या डोळ्याला छान दिसल व्यवस्थित बसले का बघा खात्री करा त्या सुपाऱ्या ज्या आहेत त्या दक्षिण उत्तर आल्या पाहिजेत पूर्व पश्चिम नव्हे त्या सुपाऱ्या आडव्या आल्या पाहिजेत दक्षिण उत्तर अशा पद्धतीने डिश ठेवायची हा सर्वांनी आपल्या पात्रामध्ये आणि पत्रावळीमध्ये तुळशीची पानं दिली जातात सगळ्यांना आहेत का बघा हा आता आपल्याला ओम विद्याय नमः ओम गर्भातीकारणाय नमः ओम दत्तात्रेयाय नमः ओम बीजस्तवतुल्य नमः ओम एकारण मनुगामिने नमः योग संपत्ताय नमः ओम सुखकरता दुःखहरता जय देव जय देव जय मंगलमूर्ति दर्शन मात्र जन्म मरणाचा फेरा तुमविला जय
झाले उन्मन मिठूपणाची झाली गोडवन एका जनार्दनी श्री दत्त श्री असुरांची सेना शस्त्राघाते तारिकी मारती देवाना माया रचनी भ्रमवी दैत्य गुरुगाना तेरे मोनी जाती न कळे कळे कोण जय देव जय देव जय अनघा अनघी समेवता पावे मदभक्ता जय देव हरिश्री मातेची विसरती नीती तेने पावती नरक प्रेमे आलिंगन आनंद पूर्ण भावे वाळे भले तमेव माता पिता महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष विरोध परिषद काशी त्यानंतर ओम चैतन्य सद्गुरू स्वामी गजानंद महाराज मोदा यांचे इतर प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून ओम चैतन्य सद्गुरू श्री स्वामी सीताबाई याही आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून इथे लाभलेले आहेत. हरिओम महाराज यांचे इतर तेही आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले ते आदळतील मठाचे म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतर पालकर महाराज हे सिद्धेश्वर पेरोले येथील यशवंत बाबा यांचे ते शिष्य आहेत. त्यानंतर भोसले महाराज हे आपल्या सर्वांचे परिचय संत संस्थांचे उपाध्यक्ष तसेच देवस्थान ज्योतिबा कोल्हापूरवाडी रत्नागिरी इथले ते सदस्य आहेत. त्यानंतर आज जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाचे मेन संस्थापक अध्यक्ष संस्था जप जीवाला संस्था त्याचे संस्थापक अध्यक्ष एने कदम हे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्यानंतर कार्यक्रम इथं आयोजित होत आहे. त्यानंतर ते सातवं प्रमुख पाहुण्यांचे हस्ते होत आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की ग्रंथालय प्रकाशन करायचे आहे. सर्वांना उपस्थित द्या. ग्रंथाचे जे लिखाण केले अतिशय सुंदर त्याचे अनेक ग्रंथ आहेत. लहान मुलांसाठी इतर नवनाथाच्या ह्याच्यावरती ते ग्रंथ लिखाण करतात. आता प्रकारचे बऱ्याच प्रकारचे ग्रंथ लिखाण केलेले आहेत. पुढील असेच ग्रंथ लिहिण्यासाठी त्यांना आपल्या दत्त संस्था गावाच्या वतीने पुढील वाटचालीत शुभेच्छा. त्यानंतर आज इथे आपण जो कार्यक्रम पुढील पुरस्कार दिले त्यानंतर सर्वांनी कार्यामध्ये आपल्या समाजामध्ये उल्लेखनीय काम करणारे व्यक्ती आहेत. राज्याचे योग पुरस्कार त्यांना मिळाले महाराज विमल काळे महाराज यांच्या हस्ते त्यांना इथे पुरस्कार सन्मानित करण्यात आहेत. त्यांनी पुरस्कार स्वीकारायचा मी नम्र विनंती करतो. त्यानंतर समोर त्यानंतर पुढील पुरस्कार विजेते आहे तो सत्कारात आहे. त्याचे सत्कार स्वीकारायचे. हा समोर त्यानंतर पुढील पुरस्कार विजेते आहे त्यानंतर समोर पुढील पुरस्कार आहे अलका रमेश काळे व रमेश गजाननराव काळे यांना जनसेवा पुरस्कार सन्मानित करण्यात येत आहे. महाराज दिसू द्या. यासाठी भोसले महाराज आपल्या दत्त संस्थांचे भोसले अध्यक्ष उर्मल काळे तसेच येणे कदम यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येत आहे. त्यांनी स्वीकारावाची विनंती करते. त्यांनी आपला पुरस्कार सर्वांचे आपल्या दत्त संस्थान स्वामी परिवार सातारा
तसेच जनसेवा बहुउद्देशीय संस्था याच्यामार्फत सामाजिक कार्यामध्ये उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल त्यांना पुरस्कार वितरण करते. सर्वांना मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी. आज हा समारंभ सर्व सुखरूपपणे पार पडला आणि अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं सज्जनांनो. सहजासहज एवढी मोठी एवढी उच्च कोटीची सेवा आज ह्या दत्त अनघा मातेच्या प्रकरणामध्ये खूप उच्च कोटीची सेवा आपल्या हातामधून झाली. हे आपलं परम भाग्यच म्हणावं लागेल. एक जन्माचं नव्हे तर 1000 जन्माचं पुण्य असावं लागतं. जन्मांतरी भवेत पुण्य. एक जन्माचं नव्हे तर अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. तेव्हा या स्वामी मार्गामध्ये माणूस येतं आणि या स्वामी मार्गामध्ये टिकून राहतं. अनेक अडचणी येतात, अनेक संकट येतात, पण आपली स्वामी कधी कधी परीक्षाही घेतात आणि त्याच्यामधून जर आपल्याला उत्तीर्ण व्हायचं असेल तर स्वामी मार्ग हा खूप उच्च कोटीचा मार्ग आहे. ऍक्च्युली मी आळंदीची आहे आणि माझ्या घरापाशी स्वामींचं केंद्रही आहे आणि मला हा पुरस्कार यांच्या वतीने मिळालेला आहे. सर्वांचे पहिले मी ऋण व्यक्त करते आणि एवढं मोठं योगदान आहे या संस्थेचं. खरंच की दुसऱ्याला पुरस्कार देण्यात एवढं सामर्थ्य या संस्थेचं आहे की खूप खूप मोठं आता शब्दातही उच्चार करू शकत नाही. एवढं मोठं की बाबा सत्कार हा कोणच करतं आणि तेव्हा करतं. हा सत्कार करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते की जेणेकरून माऊली नेहमी म्हणतात की आपल्याला मानव जीवन जगत असताना कसं जगायचं आहे. तर आपण ज्यावेळेस माऊली महावैष्णव सांगतात की बाबा म्हणून संसारी जन्मीचे यातल्या अधिक कर्मतीचे मग ते स्वर्ग सुख भोगीचे म्हणून आपण या संसार सागरामध्ये डुबून गेलेलो आहोत. तर या संसार सागरामधून जर आपल्याला करायचं असेल तर या भगवान परमात्म्याच्या चरणास एक नम्रपणे राहावं आणि ती नम्रता मला आज इथे दिसली. मला खूप छान वाटलं आणि एवढी उच्च कोटीची सेवा, ही सेवा तर एवढी उच्च कोटीची आहे. अनेक जन्माचं पुण्य आपल्या फळाला यावं आणि ती सेवा आपल्याला मिळावी आणि खूप सुंदर आज कार्यक्रम झाला. सर्वांचे मी ऋण व्यक्त करते आणि आपण खूप भाग्यवान आहोत की या प्रकरणामध्ये एवढी उच्च कोटीची सेवा आपल्यापासून झाली. हे आपलं नाही तर आपल्या आई वडिलांचं खूप पूर्वीचं पुण्य असावं लागतं आणि त्या पुण्याईनच आपल्याला कुठे ना कुठे सन्मार्ग. हल्लीच्या काळामध्ये असं झालंय की खूप ह्या भगवत कार्याची गरज आहे. खूप भगवंत कार्याच्या याच्यामध्ये राहणं प्रत्येकाचं खूप काळाची गरज आहे आणि ती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून इथे येणं, आपल्या मुलाबाळाला घेऊन येणं आणि सर्वांवर एवढी उच्च कोटीचे संस्कार होणं हा म्हणजे स्वामी मार्ग. हा म्हणजे स्वामी मार्ग कसा आहे तर हा सर्वांना सुसंस्कारी आणि शास्त्रयुक्त पद्धतीने सेवा, उच्च कोटीची सेवा करून देणारा हा मार्ग आहे. तोच माझ्या माऊली महावैष्णवांना आवडतो. माऊली सांगतात की जन्मांतरी भवेत पुण्य. एक नाही तर अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं तेव्हा संत संगत घडते आणि संत संगत घडली की जीवनाचा सहजरित्या उद्धार होतो. तिथे खूप मोठे संत महंत आहेत, त्यांच्या पुढे मी बोलावं एवढी मोठी नाहीये. एकदम शून्यातून आपली प्रगती सुरू झालेली असणारी. एकदम सुरुवातीला ज्ञानेश्वरी प्रवचन झालं,
नंतर हरिकीर्तन, त्याच्यानंतर श्रीमद भागवत कथा, हे सर्व काय मला जे प्राप्त झाले ते माझ्या माऊली महावैष्णवांचीच विनय आहे आणि माझे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज त्यांचाच माझ्यावर आशीर्वाद असून सर्व तुम्ही जमलेले साधू संत महंत कृपावंत सर्वांचाच माझ्यावर आशीर्वाद असून ह्या कार्याला ही जी आपली गौमुखीची संस्था आहे खूप सुंदर कार्य आहे आणि ह्या कार्याला अशीच भगवंतांबरोबर द्यावं आणि सर्वांच्या वतीने मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानते आणि आमच्या कदम साहेबांचे पण खूप खूप धन्यवाद मानते की ते सर्वांना पुरस्कारित करतात. ज्यावेळेस आपलं मन मोठं असतं त्यावेळेसच आपण पुरस्कार दुसऱ्याला देतो आणि ते पुरस्कार त्यांच्या माध्यमातून मिळतो. स्वामी समर्थ महाराज त्यांना उत्तम आरोग्य देवो आणि अशीच त्यांच्या आत्मप्रगती हो. रामकृष्ण हरी. पर्यावरणामध्ये झाडं जगवायचे. झाडं आपला मित्र म्हणतो, पण मित्राचं नाव कोणाला माहिती आहे? मित्राचं नावच माहिती आहे तर मैत्री कसं होणार? नाही होणार. त्यामुळे आपण दोस्ती करायची असेल तर त्याच्याबरोबर त्याचे नाव ओळखाय, सुरुवातीला नाव ओळखा, काय करतं, त्याला काय पाहिजे, कधी देऊ शकतो, हे काम मला करायचंय आणि करत राहायचे. मी जे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद झाले आलेले माझं काम पूर्ण होऊ दे आणि स्वच्छ होऊ दे. थँक्यू. धन्यवादांचे मी अत्यंत आभार मानते. त्याचबरोबर आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची, तुकारामाने एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे. पण जेव्हा ही योग साधना व्यक्तिद्वारे होते तेव्हा जो मनाला मिळणारा जो ब्रह्मानंद आहे तो उच्च कोटीचा ब्रह्मानंद आहे आणि हा ब्रह्मानंद व्यक्तीच्या मनामध्ये कशा पद्धतीने निर्माण होतो, हा उच्च आनंद व्यक्तीला कसा प्राप्त होतो आत्मानंद, याचं प्रत्यक्ष ज्ञान साधकांच्या माध्यमातून आदरणीय गिरिजानंद महाराजांनी दिला. उत्तम साधक निर्माण केले. सुख आणि दुःख या दोन्ही परिस्थितीमध्ये पुरून न जाता उरफळून न जाता एक स्थितप्रज्ञ व्यक्ती, जी व्यक्ती सुख आणि दुःख यामध्ये स्थितप्रज्ञ असते ती व्यक्ती म्हणजे योगी पुरुष. आणि असं खंबीर नेतृत्व म्हणजे माझे वडील गिरिजानंद महाराज. ऍक्च्युली मला योग साधनेचा ज्ञान नाहीये, परंतु माझ्या घरात माझ्या कुटुंबियांचे जे संस्कार आहे आदरणीय गिरिजानंद नामदेव महाराज, त्यांच्या माझ्या मातोश्री कैलासश्री विजया गुरुदेव भगवान की धर्म रक्षते रक्षिता. जो धर्माचं रक्षण करतो त्याचं धर्म रक्षण करत असतो. तुम्ही सर्व माझे मायबाप, आपण धर्मरक्षक आहात. आदरणीय उपस्थित संत महंत सर्वांना ज्ञात आहे की या उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या उपाधीमध्ये असणारं गुप्त चैतन्य ज्याला कळालं त्यालाच नम्र झाले होता तेने कोणी अन्यथा इतरांना हे कळणार नाही. त्याच्यासाठी श्रद्धा पुरुषा यो श्रद्धसयोसा ऐसे न्यास कळू दगडांपरणे खळू श्रद्धेचा तो केवळ उतरासे. ज्याला हे ज्ञान कळालं, ज्याला हे ज्ञान आत्मसात झालं, त्याला विश्वातील सर्व प्राणी मात्रा ईश्वर रूपानेच आहे, ईश्वर रूपानेच नटलेली आहे असं दिसतं. तिथं भेद नाही. ताईने सांगितलं माझ्या आनंद विचारांचे शिक्षण संस्थेतून सर्वांच्या घरात जर ईश्वर एकच आहे तर भेद कोणाचा, निंदा कोणाची, द्वेष कोणाची नाही. आणि आणि सर्व मंडळीचं देऊन सकाळपासून देवपूजा करताय. इथे साधू संत महंत आचार्य एवढे मोठे दादा आपल्या समोर उभे आहेत, बसलेले आहेत, उपस्थित आहेत. हे माझे जनता जनार्दन यांच्या चरणावरती माझा कोटी कोटी प्रणाम असेल. मी काशी विद्वत परिषदेवरती जरी असेल तरी मी अज्ञानी आहे, मी लहान आहे, मी तुमचा दास आहे. तुमची या दासीचा दास ठेवा, आशीर्वाद द्यावा हाच माझं. आम्ही इथे वक्तव्य करण्यासाठी, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आलो नाही तर तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आणि हाच आशीर्वाद मला मोठा करणार.
आणि म्हणून आदरणीय आमचे काळे काका खरंच आज बाहेरून जो पळू सूर्योदयाचा निवडू म्हणजे सूर्याचं आत आणि बाहेरचं स्वरूप आहे तेच आमच्या आदरणीय काकांचं स्वरूप आहे. आणि म्हणून आम्हाला सर्वांना तुमचा सन्मान केला. मला मी पण बाहेर माझे दौरा असतो माझा कार्यक्रमाचे सारखा प्रचार चालू असतो म्हणून महाराजांनी सांगितलं नाही महाराज तुम्हाला यावं लागेल. मी सुद्धा खूप लांब आलो रात्री पुण्याला मुक्काम केला सकाळी 10 वाजता या ठिकाणी कार्यक्रमाच्या वेळेला उपस्थित झालो. नाही कुठून आलो काय आलो इथे माझा मोठेपणा करण्यासाठी आलो नाही. मी तुमच्या चरणाचा आशीर्वाद तुमच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी आलोय पण आलो. आज आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू शीख महापरिषद उपाध्यक्ष या नात्याने जिथे शंकराचार्यांना पदं दिली जातात जिथे जगद्गुरू पदं दिली जातात जिथे राष्ट्रसंत पदं दिली जातात त्या संस्थेच्या माध्यमातून म्हणजे विद्वत काशी विद्वत परिषद जिथे श्रीराम मंदिराचं मूर्ती प्रतिष्ठा झाली त्याचं एक मी तास म्हणून एक सदस्य म्हणून आपल्यासमोर आहे. आखाडा जगद्गुरू शंकराचार्य वारकरी संप्रदाय मी लहानाचा म्हणतो जगाच्या पाठीवर माऊलीच्या रथात पहिला सन्मान जर कोणाचा झाला असेल तर तो माझा झाला. माऊलीच्या रथात कोणाचाही सन्मान हो. आता जगद्गुरू तुकाराम महाराजांचं पुण्यामध्ये पादुका पूजनाचा मान मला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा हलवण्याचा मान मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मला मिळाला. असे हजारो पुरस्कार मिळाले. विश्व सनातन संस्था अडगळानंद महाराजांची यथार्थ गीता तत्वज्ञान संपूर्ण विश्वाला माहिती आहे. त्यांनी मला विश्वगौरव दिला त्यांनी मला सन्मानित केलं. असे अनेक ठिकाणी माझे जरी सन्मान झाले असले तरी ते सन्मान केवळ माझ्या वारकरी संप्रदायाच्या संतांच्या त्या सेवेचा हा प्रताप आहे. म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या आमच्यावर फार मोठे ऋण आहे. संत श्रेष्ठ सम्राट जगत ज्ञानोबाराय यांच्या आमच्यावर खूप उपकार आहे. सकळ महाराष्ट्राचे सकळ संत यांच्या आमच्यावरती खूप असा एक छत्र छाया आहे आणि तुम्हा सर्व आमच्या सर्व यंत्रा जनार्दनाचा आशीर्वाद मिळतात. या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. मी आध्यात्मिक ज्ञानाचा विषय या ठिकाणी जास्त वेळ आपल्याला घेणार नाही. ज्याला हे ब्रह्म कळलं तो सिद्ध झाला तो नम्र झाला. ज्ञानाचा ज्या ठिकाणी खरोखरच अंकुर निर्माण झाला की त्या दिवसापासून नम्रता येण्यासाठी सुरुवात होते. आणि ज्या ठिकाणी 18 पुराण 4 वेद 6 शास्त्र श्रुती स्मृती सकळ संत अभ्यासाचा जरी तुम्ही गाढा अभ्यास केला आणि जर नम्रता तयार झाली नाही तर सर्व धर्मग्रंथांचा शास्त्रांचा काही उपयोग होत नाही. आणि म्हणून नम्र झाली होता ते कोंडे त्यानंतर या ठिकाणी जवळजवळ 3 वाजत आहे. सर्वांनी चांगली प्रतीक्षा केली. सर्व विधिवत देवीची आराधना आरती दत्तात्रय भगवंताची आरती सर्व सकळ संतांचा आपल्याला आशीर्वाद मिळालेला आहे. आपण आयुष्यामध्ये वाटचाल करताना जे जे भेदे होतं ते मानेचे भगवंत आपण योग निश्चित जाणं माझा आपल्याला परब्रह्म प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. इदम खरिदम ब्रह्म ज्याला कळलं तो विश्वाचा मालक परमात्मा आपल्याला कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आपण जीव आहोत जीवानी सद्गुरू शरण जायचं आहे आणि जेव्हा त्यावेळेला आपण जीवानी सद्गुरू शरण केलं की त्या सद्गुरूची कृपा झाली का तो परब्रह्म परमात्मा असणारा तो आपल्याला कळतो तसा आपल्याला कळत नाही. आणि म्हणून आपली ही सेवा आदरणीय 1 मिनिटाची फक्त मी भेट घेतो. या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये येणाऱ्या डिसेंबरच्या महिन्यामध्ये काही शास्त्रे संपूर्ण साताऱ्याकरांना हा लाभ मिळेल. त्या ठिकाणी जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या हस्ते मिळेल. त्या ठिकाणी विश्व सन्मान मिळेल. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे पुरस्कार आपल्याला मिळण्याचे आहे. आणि म्हणून एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो. या संस्थेला माझ्या संस्थेच्या वतीने श्रीकृष्ण जन्मभूमी निर्माण न्यास राष्ट्रीय धर्मगुरू मथुरा प्रमुख या नात्याने काशी विद्वत परिषद प्रभारी प्रमुख या नात्याने आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू शीख उपाध्यक्ष या नात्याने मी आपल्या चरणी नतमस्तक होतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. चला
धन्यवाद.